लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा, बोगस लाभार्थ्यांवर 9,605 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आरटीआय अहवालानुसार या योजनेत सुमारे 92 लाख अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचा दावा करण्यात आलेला आहे. यामध्ये सुमारे 9,605 कोटी रुपयांचा निधी वितरित झाल्याची माहिती समोर येते. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या वाढल्या आणि सरकारच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत योजनेवरील मासिक खर्च 3,640 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. अपात्र लाभार्थी वगळले असते तर हा खर्च सुमारे 2,450 कोटी रुपये राहिला असता, असं अहवालात उल्लेख आहे. योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत अनेक अनियमितता समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे 62 लाख लोकांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचं आढळलं आहे. तसेच 16 लाख लाभार्थी निश्चित उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेले तर 18 लाख लाभार्थी निर्धारित वयोमर्यादेपेक्षा जास्त वयाचे असल्याचं समोर आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.